रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
वैष्णवतो जया वैष्णवतो जया वैष्णवतो जया अवघी देवावरी माया 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 वैष्णवतो जया वैष्णवतो जया वैष्णवतो जया वैष्णवतो जया अवघी देवावरी माया 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 नाही आणिक प्रमाण नाही आणिक प्रमाण धन धन तृणजन धन धन पडता जड भारी पडता जड भारी नेमान टळे निर्धारी नेमान टळे निर्धारी तुका म्हणे याती तुका म्हणे याती तुका भलती तयाची तुका भलती तयाची नाही आणिक प्रमाण नाही आणिक प्रमाण धन धन तृणजन धन विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार वैष्णव तुझया 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 वैष्णव तुझया
वैष्णव या वैष्णव या वैष्णव या अवघी देवा हरी माया नाही आली प्रधान नाही आली प्रधान अवघी देवा वरी माया अवघी देवा वरी माया नाही आली भगवान नाही आली भगवान हो
वन्दे गुरुपरम्परा नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग पेरुवे पांडुरंग अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वैष्णवतो जया अवघे देवावरे माया नाही आणिक प्रमाण तन धन तृण जन। नारायण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वर्ष श्राद्धाच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय परम पावनीय ज्ञान भक्ती वैराग्याचे पुतळे वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु असणारे संत श्रेष्ठ तुकोबारायांचा संत महापुरुषांची महिमा वर्णन करून सांगणारा संतांचं साधूचं वैष्णवांचं लक्षण वर्णन करून सांगणारा अद्भुत 4 चरणाचा अभंग आहे। विठ्ठल वैष्णवतो जया असं म्हटले। वैष्णवतो जया अवघी देवावरी माया। या विश्वामध्ये वैष्णव कुणाला म्हणायचं? म्हणाले की ज्याची सगळी माया देवावरती आहे। प्रपंचावर अथवा इतर कोणत्याही वस्तूवर विषयावर व्यक्तीवर जागेवर कशाही ठिकाणी ज्याची अजिबात माया नाही, केवळ देवावरच ज्याची माया, त्याला वैष्णव असं म्हणायचं। अशा संतांच्या करता अशा वैष्णवांच्या करता या विश्वामध्ये दुसरं काही प्रमाण नाही। एकमात्र शास्त्र ही प्रमाण आणि शास्त्राने प्रस्तुत केलेला प्रतिपाद्य परमात्मा ही ज्यांच्या करता सर्वस्व आहे, ज्यांच्या करता तन धन तृण जन हे सगळं काही तुच्छ आहे। अर्थात या सर्वांकरता त्यांच्याकडे अजिबात मोह अथवा माया आसक्ती अंतःकरणामध्ये उरलेली नाही। म्हणून अशा पद्धतीचे हे वैष्णव आहेत ज्यांच्या जीवनामध्ये पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी म्हटलंय। त्यांच्या जीवनामध्ये मोठं छोटं काही संकट येऊ द्या, संकटच नाही तर कोणती जबाबदारीही येऊ द्या, परंतु त्या सर्वांमध्येही ते आपल्या नियमाला काही चुकवत नाही। कशाही प्रकारची परिस्थिती आली तरी नेमा न टळे निर्धारी। आणि मग असे जे संत आहेत त्यांच्यावरती भगवंत असा प्रसन्न होतो की परमात्मा कशाचीही अपेक्षा करत नाही। महाराज म्हटले तुका म्हणे याती हो का भलती तयाची। अहो मग त्या साधूची त्या संतांची जाती काहीही असू द्यात, त्याच्यावरती परमात्मा अतिशय प्रसन्न आहे। अशा प्रकारे या 4 चरणाचा हा सरळ सरळ अर्थ झाला। विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी वैकुंठवासी एकनाथ दगडू मोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित हा अतिशय सुंदर अद्भुत कार्यक्रम आपण उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक सर्व मित्रवर्ग ग्रामस्थ वर्ग सज्जन वर्ग सर्व वारकरी वृंद या ठिकाणी उपस्थित आहात। या कार्यक्रमाला साजरं करण्याकरता अत्यल्प वेळ आहे, ज्यामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण करून या पुण्यस्मरणाला सार्थक करूया। विठ्ठल विठ्ठल बघा वर्ष श्राद्ध आहे आणि हे वर्ष श्राद्ध मृतकाच्या हातात नाहीये, तो गेलेला आहे तर तो स्वतःसाठी काही करू शकत नाही। अर्थातच जिवंत आहे तोपर्यंत प्राणी आपल्या स्वतः करता काहीतरी करू शकतो, मेल्यानंतर सर्वता परतंत्र आहे। तर गेल्याच्या नंतरची ही जी परिस्थिती आहे ज्यामध्ये शास्त्रानं विधान केलं त्या असहाय परतंत्र असणाऱ्या जीवाला त्याच्या सर्व प्रकारची सोय आपल्या उरलेल्या परिवारानं लावू द्यायची आहे। तर जसं म्हणतात की एक दिवस जरी घराच्या बाहेर व्यक्ती गेला तर अनेक प्रकारची सुख सुविधा सोबत घेऊन जातो,
तसं या विश्वामध्ये बघा, एक प्राणी, एक मनुष्य, एक आपला नातेवाईक, एक कुणीतरी घरातला सदस्य आपल्या घरातूनच नाही, अवघं जग सोडून कायमस्वरूपीचा इथून तो गेलेला आहे. मग तो गेलेला प्राणी काहीही सोबत घेऊन गेला नसल्याने त्याला आपण काहीतरी वेळच्या वेळी दिलं पाहिजे. आणि मग ते देणं जे आहे त्याला श्राद्ध असं म्हणतात. एकंदरीत श्रद्धापूर्वक केलं जाणारं जे काही कर्म आहे त्याला श्राद्ध असं म्हणतात. तसं श्रद्धापूर्वक बाकी सगळे कामं करतो आपण. जसं देवाची पूजा करायची आहे, तुळशी मातेला पाणी वाहायचं आहे, सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे, गुरुची सेवा आहे, मंदिरामध्ये जाऊन देवाची सेवा आहे. अर्थात हे जेवढे काही सत्कर्म आहेत व्यक्ती श्रद्धापूर्वकच करतो. श्रद्धा नसेल तर तो करतच नाही, नाही का? ज्याची मनामध्ये श्रद्धा आहे तोच देवपूजा करेल, नाहीतर नाही केली तरी त्याच्या मानेवर चाकू कोणी धरलाय. अर्थात इथे जबरदस्ती नाही, श्रद्धा आहे. मग महाराज इथे श्रद्धा आहे, मग याला श्राद्ध असं का म्हटलं नाही? त्याचं कारण असं आहे महाराज, इथे कशाही प्रकारे जबरदस्ती नसते. श्रद्धा असली तरच माणूस करतो. परंतु श्राद्ध एक असं कर्म आहे, पितरांच्या प्रित्यर्थ श्रद्धा असो अथवा नसो करावंच लागतं. त्याचे अनेक कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे व्यक्तीला असा विचार करावा, अरे काय याच्यामध्ये काय आहे, तथ्य नाही. बरं, गेलेला माणूस गेला, आता त्याला कुठून पाणी आणि कुठून जेवण आपण देणार आहोत. परंतु लोक काय म्हणतील अशा भीतीनं शेवटी तो व्यक्ती श्राद्ध कर्म घालतो. श्राद्धाआधी चला दुसरा व्यक्ती म्हणजे आपली आईच होती, आई आहे म्हणून चला काहीतरी करायचं आईसाठी असा म्हणून विचार करतो. आणि उत्तम कोटीचा व्यक्ती असा विचार करतो की अरे शास्त्रानं सांगितलेलं आहे की तुला हे कर्म करणं अनिवार्य आहे आणि म्हणून मी करतो. अर्थात इथे अनेक प्रकारचे कोटी, अनेक प्रकार आहेत ज्याच्यामध्ये श्रद्धा असणं आणि नसणं त्या ठिकाणी बाध्य नाही, कर्म करणं बाध्य आहे. म्हणून म्हणतात की हे कर्म तुम्ही करतात ना, आई वडिलांच्या प्रित्यर्थ असं नाही तर तसं कसं तरी करतातच. मग करायचंच आहे तर श्रद्धापूर्वक करा. आणि मग हे श्रद्धापूर्वक केल्यानं काय होतं म्हणतात, आपले जे पितर आहेत त्यांच्यापर्यंत आपली श्रद्धा अवश्य पोचते आणि त्या श्रद्धेचं पुण्यबळ त्यांना मिळतं. आणि शेवटी त्या पुण्यबळावरती अनेक प्रकारचे कष्ट, यमयातना या सर्वाला ते कुठेतरी सहज सहन करतात. आणि म्हणूनच महाराज हे श्राद्ध कर्म केलं जातं. पण याच्यामध्ये श्रद्धा अवश्यंभावी आहे. श्रद्धा नसेल तर ते कर्म सत्कर्म असं आपल्या आई वडिलांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून श्राद्ध कर्म हे करतातच तुम्ही, पण करतच असाल तर श्रद्धापूर्वक करा. म्हणून याला श्राद्ध असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे या ठिकाणी अनेक आपल्यामध्ये श्राद्ध आहेत, अनेक प्रकारचे श्राद्ध आहेत. एका वर्षापर्यंत जवळपास 32 षोडश मलिन आणि षोडश उत्तम श्राद्ध ज्याला म्हणतात, तर वर्ष श्राद्धापर्यंत एकूण 32 श्राद्ध या ठिकाणी आपल्या शास्त्रानं घालवून दिलेल्या नियमाप्रमाणे आहेत. आणि यानंतरही ज्या तिथीला तो व्यक्ती गेला आहे त्या प्रत्येक तिथीच्या पुण्यस्मरणानिमित्त त्याच्या परिवारानं तत्प्रित्यर्थ काहीतरी सत्कर्म करणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त पार्वणिक श्राद्ध आहे, जसं आता अक्षय तृतीया येईल, त्याचबरोबर पितृपक्ष आहे. या सर्व त्या ठिकाणी श्राद्धाचंही पालन केलं जातं. परंतु शास्त्रानं याच्याही पेक्षा पितरांच्या उद्धाराकरता मोठमोठे उपाय सांगितलेले आहेत, ज्यामध्ये सांगितलं की महाराज जसं की कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. आपलं कुळ पवित्र होतं आणि ते कुळ पवित्र होण्याच्या पाठीमागे कोणीतरी भक्त असतात. म्हणतात एक माता जिच्या गर्भामध्ये कोणीतरी भक्त जन्माला आला आणि त्या भक्तानं जर बाकी सर्व कर्म केल्याबरोबरच त्याच्या सोबतच जर त्या भक्तानं त्या ठिकाणी भगवंताची पूजा अर्चना, अखंड नामस्मरण आणि सद्गुरूची सेवा केली तर त्याचे आई वडील जे की नरकात जरी गेले असतील तरीही ते स्वर्गाला येतात. हे भक्ताचे धन्य
करावया अवघ्या कुळाला तारून नेणारे ते हरिभक्त आहेत, जे की वास्तविक जगामध्ये धन्य आहेत. म्हणून अशा प्रकारचे जे आहेत भक्त, या भक्तांची स्वर्गीचे पितरे वाट बघतात. आणि जो कुणी भक्त भक्तीनं भगवंताच्या अतिशय निर्मळ सेवेनं जर भगवंताला प्रसन्न करतो, तर त्याचे स्वर्गात नरकात जिथे असतील तिथले आई वडील अतिशय प्रसन्न होतात आणि त्याच्यावर आशीर्वाद देतात. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्याचे सदा. म्हणजे अशा प्रकारे भक्तीची एवढी मोठी महिमा आहे महाराज. म्हणजे जीवनामध्ये भक्तीशिवाय गत्यंतर नाही. काही पण करा, परंतु भक्ती केली नाही तर सगळं जे काही आहे ते परिश्रम निरर्थक आहे, व्यर्थ आहे. जसं त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि असंच अनेक ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मग तुम्ही कितीही फिरा, कितीही संगम स्नान करा, कितीही मोठ्या मोठ्या तीर्थाला जाऊन मोठे मोठे उद्योग करा महाराज, परंतु ज्याच्यामध्ये अंतःकरणात भक्तीचा ओलावा नसेल तर ते केलेलं सगळं परिश्रम व्यर्थ आहे. जसं श्रीमद भागवताने सांगितलं की महाराज, जे काही तुम्ही भक्तीचं जे काही कर्म कराल पण भक्ती विरहित असेल तर केलेलं सगळं केवळ परिश्रम आहे आणि हे परिश्रम भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. अर्थात देवाची भक्ती एवढी मोठी, एवढी थोर आहे की त्या भक्तीच्या बळावरती तो भक्त तर मुक्त होतोच, परंतु त्याच बळावरती त्या भक्ताकडे आपल्या कुळाला, आपल्या पितरांना, नवे नवे सगळ्या जगाला मुक्त करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. बघा, एक भक्त असा ज्या भक्ताच्या जीवनामध्ये केवळ आपल्या कुळाप्रती स्वार्थ नसतो. एक भक्त एवढा निस्वार्थ, केवळ स्वतःचं भलं पाहत नाही तर कुटुंबाचंही भलं करतो. जे कुटुंब आहे आणि जे गेलेलं आहे, बरं जे येणार आहे, एवढ्या सर्वांचं भलं करतो. तेवढाच भक्त नाही बरं का, भक्ताचं लक्षण एवढं आहे, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर. सगळ्या विश्वाला घर समजणारा, सगळ्या विश्वाच्या कुळाला आपलं कुळ समजणारा साधू. आणि मग तो साधू जे काही भक्ती कर्म करतो त्याच्या बळावरती सगळ्या विश्वाला मुक्त करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे प्राप्त होतं. म्हणजे महाराज, देवाची भक्ती करणं किती अवश्यंभावी आहे. तसं प्रभू रामचंद्र म्हणतात, बिनु हरी भगती नर सो इहो कैसा. अरे शबरीला सांगतात, शबरी माता, मला तर आश्चर्य वाटतं की माणसं झोपा कसे घेतात, भक्ती केल्याशिवाय यांना झोप कशी लागते. कारण की सगळ्यात महत्वाचं काम टाकून माणसाला बिनधास्त झोप कधी येत नाही, बरोबर आहे ना. हा, मोठं काम पडलेलं आणि खुशाल झोपलाय असं कधी होत नाही. जो झोपलाय मग त्याला बाकीचे काय म्हणतात, त्याला लाज नाही. अर्थात काय महाराज, भगवान राम म्हणतात की बिनु हरी भगती, देवाच्या भक्तीशिवाय माणसाला झोपच कशी येते. अरे मी आज नाम जप केला नाही, गुरुमंत्राचा एकही माळ मी जप केला नाही, मी देवघरामध्ये बसून 5 मिनिटही ध्यान केलं नाही, मी जराही वेळ हरी कीर्तनाला गेलो नाही, असा विचार करून माणसाची झोप उडाली पाहिजे. पण जीवाची अधोगती आहे महाराज. म्हणजे भक्तीशिवाय उत्तम गती प्राप्त होणार नाही. अर्थात कोणत्याही प्राण्याला ऊर्ध्व गतीला जायचं असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही. आणि मग ही भक्ती करण्याकरता महाराज आपल्याला काहीतरी साधन, काहीतरी माध्यम, काहीतरी आधार पाहिजे ना. तेव्हा त्या सर्वाचा आधार एक मात्र आहे, ते म्हणजे संतांचं चरण. कारण की आपल्याला ना भगवंत माहित आहे ना आपल्याला भक्ती माहित आहे. बरं, भक्ती थोडी फार माहित जरी झाली तरी कशी करायची
तेही अजिबात माहित नाही. अर्थात आपल्याला भक्तीचं काहीही माहित नाही. मग भक्तीच्या पाठशाळेत बसण्याकरता, बालवाडीला जाण्याकरता निदान गुरु पाहिजे ना महाराज. काहीतरी संतांचा उपदेश कानी पाहिजे आणि त्या उपदेशाशिवाय आपली भक्ती संपुष्ट होणार नाही. आणि म्हणूनच बल्यांनी संतांचे चरण धरले. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरायला सांगितले आणि किती कसे अगदी घट्ट धरायचे आहेत संतांचे पाय. संतांची पाय हा माझा विश्वास आणि मला हा विश्वास आहे की जर मी साधूच्या चरणाला घट्ट धरलं महाराज तर मला भक्ती मिळेल आणि भक्तीनं भगवंत मिळेल आणि भगवंत मिळाला. प्राप्ती होऊ शकत नाही. अगदी याची ग्वाही वेद सुद्धा देतात. सर्व पुराणांमध्ये एकच गोष्ट वर्णन केलेली आहे ज्याचा स्पष्ट उदाहरण जर घ्यायचं झालं तर श्रीमद भागवताच्या अतिशय सुंदर अशा एका प्रसंगामध्ये ज्यामध्ये ज्याला कपिल गीता म्हणतात की भगवान छायापुत्र कर्दम ऋषींच्या घरी देवहूती मातेच्या गर्भामध्ये भगवान साक्षात अवतार धारण करतात. त्यांचं नाव आहे भगवान कपिल. कपिल महामुनी बालपणापासूनच अवधूत आहेत. कशाही प्रकारच्या मोहमायेमध्ये कधी ते पडलेच नाही. आजीवन केवळ आणि केवळ भगवंताच्या भक्तीमध्ये तत्वामध्ये रमणारे. आणि एके दिवशी त्यांची आई वृद्धावस्थेमध्ये हात जोडून आपल्या मुलासमोर गेली. बघा, अधिकारानं मोठं पण असतं. सगळ्यात महत्वाची, आपला मुलगा असो, मुलगी असो अथवा अतिशय छोटस बाळ असो, परंतु त्याच्यामध्ये आपलं कल्याण करण्याचं सामर्थ्य आहे ना, तर अगदी हात जोडून पाया पडून विनंती केली पाहिजे की महाराज माझं कल्याण कसं होईल. आणि देवहूती माता आपल्याच मुलाला प्रणाम करून विचारते की प्रभू, आतापर्यंतचं अवघ जीवन केवळ मोहमायेमध्ये गेलं, प्रपंच करण्यामध्ये गेलं. मी माझ्या जीवनामध्ये कधी साधू सेवा केली नाही, कधी हरिनाम उच्चारण केलं नाही. मी माझ्या जीवनात सदा सर्वदा केवळ विषय सेवी राहिले. आता कृपा करून सांगा महाराज की माझं कल्याण कसं होईल. आणि मग असा प्रश्न केला असता कपिल महामुनी अत्यंत प्रसन्न झाले आणि मातेला उपदेश दिला. याला सांख्य तत्वाचा उपदेश म्हणतात, ज्याच्यामध्ये शुद्ध आत्मस्वरूपाचं ज्ञान दिलं आणि आपल्या आईला मुक्त केलं. अर्थात अशा प्रकारचा पुत्रही असावा ज्याच्या माध्यमातून आई वडिलांचं कल्याण होतं. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असा, परंतु संतांच्या शरणागतीशिवाय, त्यांचे पाय धरल्याशिवाय आपलं कल्याण होऊ शकत नाही. हे माणसाला पूर्णतया कळालं पाहिजे. जिथेही तुम्ही पहा, ध्रुव महाराज आहे, प्रल्हाद आहेत, मोठे मोठे संत महापुरुष होऊन गेले ज्यांनी संत महापुरुषांना गुरु केलेलं आहे. नारदजी महाराजांना त्या ठिकाणी गुरु केलेला आहे की महाराज कृपा करा. आणि असा काही उपदेश प्राप्त झाला, ज्या प्राप्त उपदेशाच्या माध्यमातून सरळ देवाची प्राप्ती झाली. आणि असा भगवंत मिळाला की त्याच्यापेक्षा मोठी उपलब्धी नसते. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. असा काही लाभ मिळाला, याला अलभ्य लाभ म्हणावं. अहो महाराज, याच्यापेक्षा मोठं काही नसतं जगामध्ये. असं काही मिळालं आणि ते मिळाल्यानंतर काय झालं, अतिशय स्थिर झाली बुद्धी, शांत झालं चित्त.
आणि अशा अत्यंत शांत चित्तामध्ये भगवंताची ती धारणा अशा पद्धतीनं झाली की आता विच्युती नाही, असं सर्वश्रेष्ठ स्थान मिळालं ज्याच्यापेक्षा आता मोठं काहीही उरलं नाही. आणि म्हणूनच महाराज सर्वोपरी उपाय हाच आहे की संतांचे चरण धरा, साधूची सेवा करा, त्या संतांच्या उपदेशाच्याच माध्यमातून आपलं कल्याण होणार आहे. पण आता हे जरी तुम्ही एवढं सांगितलं की साधूला जा, साधूकडे जा, परंतु साधू नेमकं म्हणायचं कोणाला? कारण की साधू त्याला म्हणावं का ज्याने भगवे वस्त्र नेसलेले आहेत? सफेद वस्त्रावाल्यांना साधू म्हणावं नाही का? कारण की समाधीच्या दोन स्थिती आहेत, दोन प्रकारचा संन्यास असतो, एक विविदिशा आणि दुसरा विद्वत संन्यास. विविदिशा संन्यासामध्ये वस्त्राची अपेक्षा असते की तुम्ही अशा अशा प्रकारचे वस्त्र नेसावे, परंतु विद्वत संन्यासामध्ये कसलीच अपेक्षा नसते बरं का. विविदिशा संन्यास घेतला जातो आणि विद्वत संन्यास घेतला नाही जात, तो आपोआप मिळतो. म्हणजे कसं, स्थितीमध्ये अंतःकरण वृत्तीमध्ये वेदांत मुरलं आणि परमात्म्याशी एकाकार वृत्ती तयार झाली. मी एकमात्र परमात्म स्वरूप ही आहे असा दृढ अपरोक्षानुभूतीचा भाव झाला तर तो विद्वत संन्यास आहे. याच्यामध्ये वस्त्राची अपेक्षा नाही. मग तुम्ही साधं त्या ठिकाणी सफेद वस्त्र लुंगी नेसली तरी चालेल, पॅन्ट शर्ट घालणाऱ्याला सुद्धा बोध होऊ शकतो बरं का. परंतु त्याच्यामध्ये अपेक्षा अशी नसते. जसं कुणी म्हणणार की जटा वाढवल्या, कारण हे तटस्थ लक्षण आहे महाराज, जटा वाढवल्या म्हणूनच संन्याशी आहे का? पण त्या संन्याशानं मुंडन केलं ना एक दिवस, मग त्याला संन्याशी नाही म्हणणार का? अर्थातच हे जे लक्षण आहे तटस्थ आहे, हे कधी राहू शकतं कधी जाऊ शकतं, परंतु अंतरंग वृत्तीमध्ये जो दृढ भाव आहे तो तटस्थ नाही, तो स्थायी भाव आहे. त्याच्यामुळे ते स्वरूप लक्षण, आणि स्वरूप लक्षणाने जो खरा साधू अशा साधूकडे जायचं. परंतु हे सगळं लक्षण तुम्ही जे सांगितलं ना, काही कळालं नाही महाराज. कारण की आता बहुरूपी खूप आहेत, नेमकं कोणाला शरण जावं, कोणाचे पाय धरावे याच्यामध्ये अजिबात भान राहत नाही. म्हणून कृपा करून तुम्ही सांगा की कशाला साधू म्हणावं, काय त्यांचे लक्षण आहेत. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, वैष्णव वैष्णवतो जया अवघी देवावरी माया. अहो महाराज, असं वर्णन केलं की याच्यापेक्षा श्रेष्ठ वर्णन असू शकत नाही. काय म्हणले? वैष्णव कुणाला म्हणायचं? ज्याची सगळी माया कुणावर आहे? देवावर आहे. अवघी देवावरी माया. बघा, वैष्णव शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे.
वैष्णव याच्यामध्ये विष्णू शब्द आहे, त्याच्यामध्ये अण प्रत्यय लागला आणि वैष्णव शब्द बनला. वैष्णव म्हणजे विष्णूचे संबंधित लोक, म्हणजे कोण? विष्णूचे नातेवाईक म्हणा, विष्णूचे जवळचे म्हणा, विष्णूचे सेवेकरी पार्षद म्हणा, किंवा वैष्णूचे नोकर चाकर कोणी म्हणा. अर्थात काय झालं, विष्णूच्या जवळचे संबंधित लोक जे आहेत त्यांना वैष्णव असं म्हणायचं. मग या वैष्णवांचं लक्षण काय आहे? वैष्णवांचं लक्षण केलं, अवघी देवावरी माया. जे विष्णूचे सेवक आहेत त्यांचं सगळं प्रेम, सगळी माया देवावरती असते. शब्दही फार छान वापरला महाराजांनी. तो शब्द ऐकताच असं वाटतं की इथे नको होता. काय म्हटले? माया. देवावर अवघी ज्यांची माया आहे. माया म्हणजे काय बरं? माया म्हणजे अविद्या. अविद्या म्हणजे उपादान. या सगळ्या विश्वाला निर्माण करण्याकरता निमित्त कारण म्हणजे परब्रह्म परमात्मा, आणि या सगळ्या विश्वाला निर्मिती करण्याकरता सामग्री, साधन, उपादान ज्याला म्हणतात ते म्हणजे माया. मग ही माया जी आहे, या मायेचा अर्थ इथे असा घ्यायचा का? बरं, ही जी माया आहे ही कारण रूपा, आणि ती कारण रूपा असणारी माया तिनं बनवलेलं कार्य म्हणजे जगत, संसार. हा सगळा समस्त संसार, सगळं विश्व कार्य करण संघातामध्ये आहे, ज्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतःकरण चतुष्टय असं सगळ्याचं मिळून हे जे सूक्ष्म तत्व बनवलं आणि मिलित पंचमहाभूतांपासून सगळं विश्व, हे जे जड विश्व दिसतंय, या सगळ्याला बनवलं. त्याच्यामध्ये राहणारा हा प्राणी, हा जो प्राणी आहे तो वास्तविक शुद्ध आहे, परंतु त्या शुद्धाला अशुद्ध समजून सांगणारी माया. मी शुद्ध आहे तरीही त्या शुद्ध स्वरूपाला झाकण टाकणारी माया. मी सर्व व्यापी आहे, मी सर्व शक्तिमान आहे, परंतु त्या सगळ्या शुद्ध तत्वाला त्याच्यापासून दूर ठेवणारी, त्याचं भान होऊ न देणारी ती माया, अर्थात अविद्या. आणि ही अविद्याच आहे जीवाचं वास्तविक दुःखाचं कारण. आणि मग अविद्या जी आहे सगळ्या प्रकारच्या दुःखाला भोगून शेवटी माणूस मरतो, मरून परत जगतो. जगलेला परत अविद्येपोटी दुःखच भोगतो. अर्थात येणं जाणं दुःख भोगणं, तुझं माझं म्हणणं हे सर्वस्व अविद्येचं काम आहे. आणि मग महाराज तुम्ही इथं काय म्हटले? अवघी देवावरी माया. ही जी माया आहे याचा अर्थ या मा सा माया, जी नाही परंतु आहे अशी वाटते, तिचं काही अस्तित्व नाही. या मायेचं काय बरं अस्तित्व? हा, वेदांत ग्रंथामध्ये मायेला अनिर्वचनीय म्हटलेलं आहे. अनिर्वचनीय म्हणजे जिच्याविषयी काहीही सांगता येत नाही. प्रश्न विचारला की बाबा माया ही खरी आहे की खोटी आहे, उत्तर काय देणार? हा, उत्तर काय देणार? माया खरी की खोटी? खोटी म्हणावं तरी समस्या, खरी म्हणावं तरी समस्या. तिला ना खरी म्हणता येते ना खोटी. का बरं? का असं म्हणतात? मायेला जर खरी म्हणावी तर ती खरी नाही, कारण की अज्ञानाच्या निद्रेतून उठलेला जीव मायेला सावरतो आणि ब्रह्मतत्वाची प्राप्ती करतो. त्यावेळी त्याच्या दृष्टीनं माया संपलेली असते. जर माया खरी असती तर ती संपलीच नसती, ती संपून जाते ना महाराज. ज्ञान दशेमध्ये ती अविद्या संपून जाते, अर्थात ही माया खरी नाही. मग तिला खोटी म्हणावी का? म्हणतात अजिबात नाही, कारण की ही माया खोटीही नाही, कारण ती आहे अशी दिसते ना महाराज. अज्ञान दशेमध्ये ती माया आहे. त्या मायेच्या सत्तेमुळे तो जीव अज्ञानी कर्म करतो, परंतु मायेची वास्तविक सत्ता नाही. एकमात्र परब्रह्म परमात्म्याचीच खरी सत्ता आहे, अर्थात ही माया अनिर्वचनीय. तथापि ही माया नाहीच. अज्ञानी लोकांच्या दृष्टीनं जरी असली तरी अजातवादामध्ये सगळ्या प्रकारचं अज्ञान दूर करून परब्रह्म तत्वामध्ये तल्लीन राहणाऱ्या महात्म्यांच्या करता ही माया नाही. अर्थात या मा म्हणजे जी नाही ती माया, परंतु जी नसूनही एवढा उद्योग करते महाराज. मायाला नाच नाच, त्या जीवाला नाचवते. ही माया एवढं नसतानाही कर्म करते, अर्थात याच मायेला इथं ग्रहण करायचंय का? महाराज काय म्हटले? अवघी देवावरी माया. म्हणजे त्या वैष्णवांचं लक्षण एवढं विचित्र कसं काय केलं की ज्याची माया सगळी देवावर आहे, परंतु या मायेचा अर्थ इथे असा घ्यायचा नाही. बघा, मराठी वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर या मायेचे अनेक अर्थ तिथे वापरले जातात. एक स्वाभाविक आपण म्हणतो ना,
काय बाई गेला माणूस, फार माया होती त्याला, असं म्हणतो ना आपण, फार माया त्याच्या पोटामध्ये, फार माया करणारा माणूस, त्यांच्याकडे जा, फार माया मिळते. म्हणजे काय आहे, या माया शब्दाचा अर्थ इथे काय म्हणून ग्रहण केला, की फार मायाळू माणूस आहे असं म्हणतो ना. मायाळू म्हणजे काय, माया देण्याचा ज्याचा स्वभाव आहे. अर्थात माया शब्दाचा अर्थ इथे असा होतो प्रेम. माया म्हणजे प्रेम, माया म्हणजे ममता, माझेपणा, आपुलकी, अपनत्व, अशा प्रकारचा भाव ज्याच्या चित्तामध्ये आहे त्याला मायाळू माणूस म्हणता येईल. अर्थात माया या शब्दाचा अर्थ इथे असा घ्यायचा की महाराज प्रेम, अवघं प्रेम ज्याचं देवावर आहे त्याला वैष्णव म्हणायचं. या माया शब्दाचा एक सुंदर असा अर्थ होतो, तो म्हणजे आसक्ती. सगळी आसक्ती, कारण प्रत्येक प्राणी आसक्तीशिवाय जगत नाही महाराज. आसक्ती असतेच. निरासक्त झालेला निर्विकल्प समाधीमध्ये रमतो, त्याला या जगामध्ये फिरायची सुद्धा गरज नाही. परंतु यामध्ये आसक्ती आहे म्हणूनच प्रत्येक प्राणी कर्म करतो. आपण आपल्याच घरी जातो महाराज, कितीही कशाही प्रकारचा माणूस असू द्या, कितीही गटरमध्ये लोळला तरी तो रात्री, मध्यरात्री, अपरात्री किंवा उतरल्यावर का होईना शेवटी घरीच येतो. का? कारण की तो मायेमध्ये फसलेला आहे. त्या घराप्रती त्याची माया आहे, घरात राहणाऱ्यांच्या प्रती त्याची माया आहे, त्या घरामध्ये असलेल्या वस्तूप्रती त्याची माया आहे. अर्थात माया जी आहे ही आसक्ती आहे, आणि ही आसक्ती प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात आहे. म्हणून तो आपल्याशीच कर्म करतो. जिथे स्वार्थ नाही तिथे तो जात नाही. म्हणजे स्वार्थाशिवाय कर्म न करणारा प्रत्येक प्राणी मायेमध्ये, आसक्तीमध्ये आहे. परंतु आसक्तीचे अनेक प्रकार आहेत. जसं इथे म्हटलेली माया, इथे म्हटलेली आसक्ती, अवघी देवावरी माया. जसं भगवंताने पण अर्जुनाला सांगितलं, मैया सक्त मना पार्थ. अरे अर्जुना, तुला आसक्ती ठेवायची खोड मरत नाही, तुझ्याच्यानं आसक्ती ठेवल्याशिवाय जगता येत नाही. तर मी तुला पर्याय देतो. आसक्ती ठेवायची ना? म्हणे हो देवा, आसक्तीशिवाय मी जगू शकत नाही. मग आसक्ती ठेव, पण कुठे? मैया सक्त मना पार्थ योगम युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. काय म्हटलं देवानं? अरे अर्जुना, तुला जर आसक्ती ठेवायची आहे, परंतु सोबतच प्रत्येक माणसाला हेही वाटतं की मला देव मिळावा. कारण की देव मिळावा असं कोणाला वाटत नाही जगामध्ये. प्रत्येक प्राणी देव मिळावा असं तरी वाटतं, परंतु आसक्तीमुळं त्या प्रपंचामध्ये तो निरंतर रमतो आणि देवाला बाजूला करतो. भगवंतानं सांगितलं की अर्जुना, तुला आसक्ती ठेवायचीच आहे ना? तर मग ठेव. कुठे? माझ्यावरती ठेव. मैयासक्त मना पार्थ. अरे अर्जुना, तू मनापासून जेवढी आसक्ती आहे ती माझ्यावरती ठेव. पण माणूस काय असं करत नाही बरं का. आसक्ती एका ठिकाणी आणि आपला आश्रय दुसऱ्या ठिकाणी. आसक्ती जरी घरादारावर असली तरीही माणूस बाहेर कर्म करण्याकरता जातो, दुसरीकडे उद्योगधंदे पाहायला जातो, नोकरी व्यवसाय करायला जातो. का बरं? कारण की आश्रय तिथे आहे ना महाराज. जर उद्योग व्यवसाय केला नाही तर खायचं काय? खायचं काय? म्हणजे आश्रयच नाही. अर्थात जिथे तुम्ही नोकरी करतात तिथे तुमचा आश्रय आहे की महिन्यानंतर पगार येईल, किंवा जसही तुमची व्यवस्था आहे की तुमच्या हातामध्ये धन येईल, तिथे तुमचा आश्रय आहे. आणि आसक्ती मात्र घरादारावर. सरकारकडून पगार घेणार, परंतु सरकारवर प्रेम नाही महाराज, सरकारवर आसक्ती नाही, केवळ आश्रय सरकार आहे, परंतु आसक्ती मात्र आपल्या घरादारावरच आहे. अर्थात हे दोन्ही ठिकाणी असल्यामुळं एक रूप होऊ शकत नाही. शास्त्र सांगते की हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नसावं. याला व्यभिचार म्हणतात. म्हणून म्हणतात असा व्यभिचार नसणारी एकमात्र जागा आहे ती म्हणजे भगवंत. परमात्मा ही देणारा आहे. दाता एक राम जिसे दुजा नाता तोडिये. साधू संत एवढंच म्हणतात. विधी का विधान जाने हानी लाभ सहिये. राम 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 कहिये. भगवंतासोबत नातं जोडा, त्याच्यावर आसक्ती ठेवा आणि तोच आम्हाला देणारा आहे.
कोणाचे खातो आमुचा राम आम्हाला देतो. बरोबर आहे ना? कोणाचं काही कोणी खात नाही महाराज. कुणी कोणाचं भलं किंवा वाईट करू शकत नाही, कारण की करता करविणारा एकमात्र रामही आहे. आणि म्हणूनच त्याला अनन्य शरण जाणं. म्हणून सर्व भावाने शरण गेलेला तो खरा वैष्णव, ज्याची अवघी देवावरच केवळ माया आहे. अंतःकरणामध्ये प्रेम आणि आश्रयही तोच आहे. कारण देवा शरण गेलेला जो कुणी व्यक्ती आहे, शरण गेलेला अनन्य तेव्हाच होतो जेव्हा माझं सर्व कर्म केवळ त्याच्या दिशेनं जातं. मी चालतो केवळ भगवंता करता, मी बोलतो केवळ भगवंताचं नाव, मी ऐकतो केवळ त्याची कथा, मी पाहतो फक्त त्याचं रूप, मी बोलतो केवळ त्याचे गुणगानही गातो. माझं सर्वस्व, माझं सर्व शरीर केवळ त्याच्याच दिशेनं चालू आहे. मग यानंतर या शरीरा संबंधित असणाऱ्या सर्वाचं काय करायचं हे त्याच्या हातामध्ये. अर्थात तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. भगवंताच्या चरणावरती घालून द्यायचा आणि निश्चिंत राहून केवळ त्याचं अखंड भजन करायचं. त्याच्या प्रति प्रेम, ती आसक्ती, सर्वस्व त्याच्यावरती निर्भर. देवा, सगळ्या प्रकारचं माझं प्रेम तुझ्यावर आहे, तर माझं काय होईल ते तू पाहून घे. अर्थात आश्रय सुद्धा भगवंतच आहे. आणि अशा प्रकारची शरणागती ज्यांची असते, अवघी देवावरी माया, सर्व प्रकारची माया केवळ देवावर आहे. अवघी का म्हटलं बरं महाराज? कारण की आपली माया सगळीकडे पसरलेली आहे, एका जागी ती अजिबात नाही. आज ही माया, प्रपंचाची माया पण तशीच आहे ना. आज याच्यावर, उद्या त्याच्यावर, परवा त्याच्यावर, अशी करता करता ही अस्थिर अशी माया आपली, हे अस्थिर असं प्रेम हे एका जागी कधी टिकतच नाही. आणि ते चुकून जर देवापर्यंत गेलं, देवाच्या चरणापर्यंत गेलं, तर जीवाचं कल्याण आहे महाराज. कारण मनाला माशी सारखं म्हटलेलं आहे. माशी कशी असते? माशी कधी घाणीवर बसते, कधी जलेबीवर जाऊन बसते, मिठाईवर बसते. माशीचा हा खूप घाण स्वभाव आहे, कधी एका जागी बसत नाही. काय हरकत काय, केवळ जलेबीवर बसून राहिली तरी, पण तिला घाणीवर बसण्याची इच्छाच आहे. अर्थात हे मनही तसं आहे महाराज. कधी प्रपंच रूपी घाणीवर बसतं, तर कधी भगवंताच्या चरणावरती बसतं. परंतु त्याला भगवंताच्या चरणावरती बसायला काही अडचण नाही, तरीही एकाग्र होऊन तिथे ते राहत नाही. आणि म्हणूनच त्या मनाला एकाग्र करून भगवंताप्रती सर्वस्व एक लक्ष केंद्रित करणारा ही वैष्णव आहे. सर्व प्रकारचा भाव केवळ भगवंतावरती सोपवलेला. अवघी देवावरी माया. आता ही सगळी जी माया आहे ती इकडे तिकडे पसरलेली, एकवटून केवळ देवाच्या चरणावरती वाहिली. म्हणून महाराज, सगळ्या प्रकारचं समर्पण ही भगवंत आहे. म्हणूनच त्याला वैष्णव असं म्हणायचं. वैष्णवतो जया. वैष्णव शब्द यामध्ये किती सुंदर अर्थ आहेत बरं का. वेदामध्ये तर आहेच, पुराणामध्ये महावैष्णवांची लक्षणं केली. श्रीमद भागवतामध्ये 12 महाभागवत म्हटलेलं आहे. भगवंताच्या भक्तांना सुद्धा भागवत म्हटलं जातं. आणि ते भागवत म्हणजेच वैष्णव आहे, ज्याच्यामध्ये 12 महाभागवत. त्यामध्ये सांगितलं की अनेक आहेत ज्यांच्यामध्ये उदाहरण बली, व्यास, भीष्म पितामह, प्रल्हाद आदी आदी, ज्याच्यामध्ये भीष्म पितामह यांची भक्ती फार थोर आहे महाराज. यांच्यासारखी भक्ती करणं असंभव आहे. कशी भक्ती म्हणतात बघा. एकदा महाभारताच्या युद्धाच्या दिवशी रात्रीच्या वेळी भगवान परमात्मा आपल्याच त्या ठिकाणी शिबिरामध्ये ध्यानस्थ बसले. अर्जुनानं पाहिलं जवळ जाऊन की भगवंत ध्यान लावून बसलेले आहेत, शिवाय डोळ्यामधून अश्रू वाहत आहेत. अर्जुनाने भगवंताला प्रणाम केला. देवानं पाहिलं
अर्जुन पुढे आलेला आहे. अर्जुनानं विचारलं की देवा, सगळं जग तुझं ध्यान करतं, मग तू नेमकं कोणाचं ध्यान करतो? आणि ध्यानामध्ये एवढा तल्लीन झालेला आहे की नेत्रामधून अश्रू सुद्धा वाहतात, त्याचं भान नाही तुला देवा. नेमकं कोणाप्रती हा भाव आहे, कोणाचं तू ध्यान करतो? असं जेव्हा अर्जुनानं विचारलं, भगवंताने उत्तर दिलं, अर्जुना, अरे तुला नाही कळणार. तो भाव जो आहे तो अद्भुत आहे, त्याला व्यक्त करता येत नाही, म्हणून ते नेत्रातील अश्रूद्वारे बाहेर पडलं. काय आहे? म्हणतात माझा एक परमभक्त जो की शरशय्येवर एकांटी पडलेला आहे आणि तो अखंड केवळ माझं भजन करतोय, त्याच्या चित्तामध्ये माझ्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. म्हणतात ना, तत्विस्मरणे परम व्याकुलतेती. अहो, त्यांना वैष्णव म्हणायचं ज्यांच्या चित्तामध्ये अखंड भगवत प्रेम आहे. एक क्षण जरी देवाची आठवण आली नाही तर त्यांना मृत्यू येतो. एवढी मोठी वेदना त्यांना होते देवाच्या विस्मरणानं. असा माझा भक्त शरशय्येवर पडलेला आहे, त्या भीष्म पितामहाची आठवण काढतो मी की असंख्य बाण आर पार लागलेले, एवढ्या दुःखातही तो माझीच आठवण काढतो, म्हणून त्याचं दुःख कमी व्हावं म्हणून मी त्याची आठवण काढतो. आणि त्याची आठवण काढता काढता भगवंताच्या डोळ्यामधून अश्रू आले. याला भक्तीची पराकाष्ठा म्हणतात. कारण की भगवंताप्रती प्रेम आलं आणि त्या प्रेमापोटी आपल्या डोळ्यातून पाणी आलं, तर ही भक्ती आहे, नाही का? आपण रडतो ना, रडतात की नाही तुम्ही? नाही, तुमच्या डोळ्याला रडणं काही माहीतच नाहीये. आता जरी म्हटलं ना रडायची स्पर्धा आहे महाराज, कोणाला पहिला नंबर देऊ आम्हालाही प्रश्न पडेल. हा, एवढी मोठी रडायची प्रॅक्टिस झालेली, निरंतर अभ्यास, इथेच कुठंतरी असतं ते लगेच बाहेर निघतं. अर्थात ही रडण्याची भयंकर सवय आहे आपल्याला, परंतु ते रडणं सगळं केवळ प्रपंचा करता. असं झालं बाई, तसं झालं बाई म्हणून रडत बसतात. कधी एक दिवस आठवायचा की देवा करता रडलो मी, देव मिळत नाही म्हणून रडलो. देवाप्रती प्रेम एवढं आहे की त्याने यावंच आता आणि तो येत नाही म्हणून मी रडत बसलो, असं कधी झालं? मग कसा काय देव येईल बरं? देवा करता एखाद्या दिवशी रडून बघावं ना. ही भक्ती आहे की देवा करता आपण रडणं, ही भक्ती आहे. आणि त्या एवढ्या मोठ्या भक्तीला पाहून साक्षात देवानं आपल्या करता रडणं, ही भक्तीची पराकाष्ठा आहे. आणि हे तर वास्तविक भक्त आहेत ना. अशा भक्तांना महाभागवत म्हटलंय आणि तेच महाभागवत खरे वैष्णव आहेत. हे महावैष्णव आहेत. महाविष्णूचा अवतार, ज्यांच्या अवताराची राशी, अहो महाराज काय सांगावं, ज्यांचं आजीवन केवळ आणि केवळ भगवंताच्या भजनामध्ये गेलं आणि सगळ्या विश्वाचं कल्याण करण्यामध्ये एक एक क्षण ज्यांनी वेचला, असे साधू संत ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीशिवाय दुसरं काही पाहायला मिळणार नाही. आपण म्हणतो ना, न्हाव्याच्या उकिरड्यामध्ये किती खोदा, काय मिळतं? हा, खानदानी पासून चालत आलंय ना, काय मिळणार आहे? तसं तुम्ही संतांच्या चित्ताला खोदून बघा, कितीही उलटा कितीही पालटा, शेवटी काय मिळणार आहे? उद्योग आहे त्यांचा, धंदा म्हटलं बरं का त्याला, आमचा एकच धंदा आहे. काय करायचं? गोविंदाचं नाम गायचं. आपले अनेक उद्योग धंदे आहेत, ते म्हणले आमचा एवढा एकच धंदा. अर्थात त्याच्यामध्ये आकंठ रमणारे साधू, अशा साधूला वैष्णव असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये अखंड तळमळ चित्तामध्ये एवढीच की कशा माणसाचा उद्धार होईल, लोकांसाठी मी आणखी काय करू शकतो. वैष्णव जन तो तेने कहिए जे पेड़ पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए, त्यांना वैष्णव म्हणायचं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा पुढे देव तेथेची जाणावा. महाराज, याला साधू म्हणायचं
माणसं दुसऱ्याचं दुःख पाहताच क्षणी ज्याचं चित्त विभल होऊन जातं, ज्याच्या चित्तामध्ये अपार पीडा येते, तो साधू. आणि मग असा साधू नकळत कुठेतरी पाहायला मिळतो महाराज, परंतु जिथे आपल्याला तो साधू मिळतो आपलं कल्याण करून टाकतो, असे वैष्णव आहेत. आणि ते वैष्णव बघा, एकच उद्योग आहे ना, देवाचं भजन करायचं. असे वैष्णव दुसरं काही काम करत नाही आणि विशेष करून देवाला जे आवडतं तेवढंच काम करतात. देवाला जे आवडत नाही ते उद्योग ते करत नाही, त्याला ते लागत नाही. अनेक संत महापुरुष होऊन गेले, अनेक लोकांना तुम्ही पहा, त्यांच्याकडे संग्रह म्हणून काही नसतं. जसं नारदजी महाराज आहेत किंवा तुकोबरायांना घ्या ना महाराज, कशाचा परिग्रह केला, काय होतं त्यांच्याकडे? एक वीणा आणि दुसरी चिपळी, एवढं जर सोडलं तर तुकोबर यांनी कोणत्याच वस्तूचा परिग्रह केला नाही. का? कारण की ते भजनाच्या कामाचे, भजनाची सामग्री आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काही ठेवलं नाही. आणि म्हणूनच हेच देवाला आवडतं. आवडे देवासी तो ऐका, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला जे आवडतं ते करायचं. मीराबाई म्हणतात ना, बाला मैं बैरागन होंगी जिन भेषा मेरो साहमरी छे, सोही भेष धरोगे बाला मैं बैरागन होंगी. सगळ्या जगाला सांगितलं की देवाला माझ्या जे आवडतं ना तेच मी करणार. तो म्हणत असेल ना तर तू माझ्या करता हेच वस्त्र नेस, तेच मी करणार. हे आभूषण धारण कर, तेच मी करणार. तो जर म्हटला राज वैभवामध्ये जग, तेच मी करणार. आणि तो जर म्हटला की वैराग्य घे आणि भक्ती पंथाच्या रस्त्यानं अनवाणी चाल, तेच मी करणार. याला तर भक्ती म्हणतात ना. देवाला जे आवडतं तेच करायचं, देवाला जे आवडत नाही ते करू नये. विशेष करून गुरुला जे आवडतं तेच करायचं असतं महाराज. साधू संतांना जे आवडत नाही मुद्दाम ते नाही करायचं. जसं असतं, बरेचसे लोक म्हणतात की आमच्या घरी जेवायला या, असतो ना आग्रह. आता आम्ही तो कुठे गेला, आमच्या घरी जेवायला या. पण महाराज आम्ही जसं सांगतो की आम्हाला भाकरी भाजी खाऊ घाला, त्यांना लाज वाटते, भाकर कशी खाऊ घालायची. आणि महाराज आपल्या घरी पहिल्यांदा येतात, मग पुरणपोळीचा बेत. पण महाराज त्याच्यामध्ये आग्रह केवढा, एक घ्या ना अजून, नंतर म्हणणार मी म्हणतो म्हणून घ्या. म्हणजे झालं काय, त्यांना नको ना. पण महाराज समोरच्याला नको आहे, मग तुम्ही म्हणतात म्हणून तुम्ही वाढतात. अर्थात तुम्ही त्यांची इच्छा नाही, स्वतःची इच्छा जपली. माझी इच्छा आहे म्हणून घ्या. अहो पण त्यांच्या इच्छेचं काय? याचा अर्थ एक साधारण दृष्टांत हा आहे की आपण आपली इच्छा पूर्ण करण्याकरता इथे सुद्धा जबरदस्ती करतो. अर्थात आपण साधू संतांना, भगवंताला जे आवडतो ते करतच नाही. जे आपल्याला आवडतं ना, आपल्या मनाला पटतं तेवढंच गिरवत बसतो. यातून कल्याण होणार नाही. आणि मग संतांचं हे लक्षण दिलेलं आहे, देवाला जे आवडतं तेवढंच ते करतात. आणि मग तुमचं कल्याण व्हावं असं नकळत जरी तुम्हाला वाटत असेल तर मग गुरुला जे आवडतं ते करा. म्हणून वैष्णवतो जया अवघी देवावरी माया. आणि देवापर्यंत आपले हात पोहोचत नाही ना, म्हणून या संतांचे पाय धरावे. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. असं केल्यानं त्यांची कृपा प्राप्त होते आणि कृपा झाल्यानं जीवाचं कल्याण होतं. आणि म्हणूनच महाराज या सगळ्याला सोडून केवळ त्यांचे चरण धरावे असे वैष्णव जर तुम्हाला मिळाले तर त्यांना सोडू नये. कारण वैष्णवांची संगती ही मात्र जीवाला मोक्षापर्यंत घेऊन जाणारा शॉर्टकट आहे. कारण एखादी छोटीशी मुंगी, तिला जर पंढरपूरला जायची इच्छा झाली, पण ती कशी जाईल बरं?
जाऊ शकते का मुंगी? परंतु ती गावच्या पारावरती बसली होती. तिथं 4 लोक म्हणले आज पंढरपूरला जायचं. आणि त्या मुंगीनं तेवढं ऐकलं महाराज आणि टपकन त्या माणसाच्या खिशात जाऊन बसली. कारण तिला माहिती माझे पाऊल तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, मध्ये जर आपला अपघात झाला तर आपण जाऊ शकत नाही, मुंगीला माहित आहे. म्हणून ती त्या माणसाच्या खिशात बसली. तो माणूस गाडीत बसला आणि 3-4 तासाचा प्रवास करून पंढरपूरला गेला. काय हरकत आहे? मुंगी गेली ना महाराज पंढरपूरला. तिचं सामर्थ्य होतं का? नाही. मग गेली कशी? आधार घेऊन शॉर्टकट वापरला. तसा आपल्या करता संतांचे चरण धरणं एक मोठा शॉर्टकट आहे. काही करायचं नाही, त्यांना चिटकून राहायचं फक्त. आणि मग ते जिथं जातील तसं आपल्याला मिळतं. जशी संगत तशी पंगत. बरोबर आहे ना? संतांच्या संगतीत राहिल्यानंतर ते त्यांना जसं मिळतं ना तसंच आपल्यालाही मिळतं महाराज. आणि म्हणूनच त्या संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानं एक दिवस तरी आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. म्हणून या आशेवर त्यांच्या चरणाला धरूनच राहायचं. विठ्ठल विठ्ठल. पण एवढं सगळं सांगितल्यानंतर तुम्ही कुठं लगेच संतांच्या संगतीत जाणार आहेत बरं? असं होईल का? अहो, आता संतांच्या संगतीत खेरीज उपाय नाही. चला जाऊ आता. तसंही सुरेगावला मोठं शेड बनलेलं आहे. 1500 माणसं आरामशीर राहू शकतात. जाऊ तिथे स्वामीजींची सेवा करू, अखंड भजन करू आणि तिथेच रमू. असं होईल का लगेच? नाही ना. म्हणजे काय झालं? जेवढं सांगितलं ते चाळणीतून खाली गळून गेलं. ते अजिबात टिकलं नाही. काय आहे त्याचं कारण? अभंगाचं 2रं चरण. नाही आणि भक्ती जागृत होत नाही देवाप्रती. त्याचं काय कारण आहे माहितीये तुम्हाला? 3 कारण सांगितले. पहिलं तन म्हणजे शरीर. शरीरावरती अपार माया माणसाची, अपार प्रेम. बरं, हे शरीर काही सुख देतं का? हे शरीर सुख देतं का? गुडघे दुखणाऱ्याला विचारायचं. शरीर किती सुखाचं? पाठ पोट दुखणाऱ्याला विचारायचं. कारण हे शरीर सदा सर्वदा रोगाचं भंडार. हे विकारी आहे, क्षणस्थायी आहे. परंतु या शरीरावरती प्रेम म्हणून भगवंतावर प्रेम होत नाही. पहिलं तन. 2रं म्हटले की जन आणि धन. धन म्हणजे अखंड मनामध्ये पैसा. म्हणतात ना, पैसा आहे म्हणून व्यक्तीला सर्वस्व मिळतं असा भ्रम असणारे लोक. बरेचसे लोक असंही म्हणतात, महाराज रात्रंदिवस आम्ही पैशालाच पाहत बसतो. तुम्ही म्हणता देवाला पाहायचं, देवाला पाहायचं. एक व्यक्ती म्हटला की पैशाच्या नोटावरती देवाचा फोटो छापायला सांगू सरकारला. कारण की त्या नादात तरी देवाचं दर्शन घडेल ना. पैशाला बघता बघता देव दिसेल. म्हणजे केवढा विचित्रपणा महाराज. अर्थात हे धन आहे जे की आपल्याला सोडत नाही. आणि 3रं म्हणजे जन. जन म्हणजे आपणच वाढवून ठेवलेला पसारा, आपला प्रपंच. आपल्या घरातली माणसं आपल्याला जाऊ देणार नाही. त्यांनी जरी जाऊ दिलं तरी आपण त्यांच्यातून निघू शकणार नाही. कारण की ते आहेत ना पिशून. धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण निघाले
महाराज. ते पछाडू नये आपल्या मागे, ते आपल्याला सोडत नाही. कारण की त्यांच्या प्रती अहमत्व आणि ममत्व आपलं घेरून बसलेलं आहे. आपण सोडू शकत नाही क्षणार्धात. म्हणून वैराग्य घेऊन सगळं सोडून निघून जायचं एवढंही सोपं नाही. निघून बघा एखाद दिवशी, मग लक्षात येईल की किती त्रास होतो. त्याच्यानंतर विचार करायचा. अर्थात हे धनदारा पुत्र जन हे काही सोडू शकत नाही. ज्याच्यामध्ये पहिलं हे तन आहे, हे विकारी शरीर, ते सुखाची आणि दुःखाच्या भोगामध्ये रमतं, म्हणून हे काही सुटत नाही. दुसरं म्हटलेलं आहे महाराज, हे जे धन आहे त्या धनाचीही निवृत्ती आपल्याच्यानं होत नाही. परंतु साधू संतांच्या करता धन असो, तन असो अथवा जन, हे सगळं कसं आहे, तृण समान म्हटलंय. तन धन तृण जन, या तृण शब्दाची बाकी सगळ्या सोबत व्यावृत्ती होते, सगळीकडे अनुवृत्ती. काय होतं, तन जे आहे तृण समान, धन जे आहे तृण समान, आणि जन जे आहे ते सुद्धा तृण समान. नावडे जन धन काळजीच करायची नाही बरं का. जोरदार टाळ्या वाजवा सर्वांच्या घरी. आवाजच नाही आला तुमचा, थांबा यांचा येऊ द्या जरा. हा, नाही तर पटपट पटपट तिकडे येणारच नाही. नावडे जन धन माता पिता, अशी आहेत ते संत, असे वैष्णव ज्यांच्यामध्ये विषयतो त्यांचा झाला नारायण. विषय म्हणजे सगळ्या प्रकारचं सेवन केवळ नारायणाचंच करतात. त्यांना नारायण व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही. म्हणून नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. अहो, या विश्वामध्ये भजनामध्ये बाधा येणारी कोणतीच वस्तू मला आवडत नाही, म्हणून सांगितलं. आता जन धन माता पिता सर्वाला नावडतीचं केलं, आणि शेवटी आवडतीचा एक मात्र नारायण आवडतीचा विषय झाला. आणि मग असे जे आहेत संत, यांच्या करता तन धन तृणजन, हे सगळं काडी, गवताची वाळलेली काडी त्याच्याप्रमाणे आहे. याच्याकरता शिव महापुराणामध्ये एक सुंदर दृष्टांत आहे, थोडासा मी सांगेल. असं झालं, देवर्षी नारद महाराज हिमालयामध्ये तपस्येला बसले. अनेक वर्षे, अनेक युग निघून गेली महाराज. नारद महाराजांचं तपभंग काही होईना. इकडे इंद्राला काळजी वाटू लागली की देवर्षी नारद महाराजांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं, आणि माझी गादी म्हणजे इंद्राची गादीच जर मागून घेतली तर माझं कसं व्हायचं, असा प्रश्न पडलेला इंद्र. त्यानं आपला शेवटचा बाण वापरला. तो म्हणजे कोण, कामदेव. कामदेवाला धाडलं, जा बाबा. कामदेव नारद महाराजांची तपस्या भग्न करण्याकरता आले. सगळे बाण वापरून झाले महाराज, पण नारद महाराजांवर काहीही परिणाम झाला नाही. साधू संतांना या सगळ्या गोष्टी फरकच पाडत नाही महाराज. जेव्हा कामदेवाला कळलं की आता आपला पूर्वीसारखा भस्म होण्याचा वेळ जवळ आलेला आहे, तेव्हा लगेच नारदजी महाराजांच्या चरणाशी लागला. महाराज क्षमा करा, क्षमा करा. चरणाशी लागलेल्या कामदेवाला पाहून नारद महाराजांना दया आली. अरे कामदेवा, तुझी काहीच चूक नाही. तू तर तुझ्या राजानं धाडलेला सेवक आहे. खरं तर तुझी चूक नसून राजाची चूक आहे. परंतु आता मी तुला माफ केलं, काही हरकत नाही. एक काम कर. आणि काय काम आहे महाराज, तू सरळ जसा आला तसा इंद्रपुरीला जा, आणि तुझ्या राजाला माझा एक निरोप दे. काय निरोप द्यायचं म्हणे महाराज, असा निरोप आहे, तुझ्या इंद्राला सांग. एक दृष्टांत दिला म्हणे. एक कुत्रा होता, त्या कुत्र्यानं त्याच्या तोंडामध्ये एक वाळलेलं हाड होतं, आणि तो कुत्रा त्या हाडाला चघळत होता. आणि ते वाळलेलं हाड चघळताना त्या कुत्र्यानं समोरून पाहिलं की तिकडून एक मोठा सिंह
गर्जना करत आलेला आहे. ती सिंह गर्जना पाहून कुत्रा घाबरला आणि तो सिंह माझ्या तोंडातलं वाळलेलं हाड हिसकावून घेऊन जाऊ नये म्हणून लगेच त्यानं ते हाड उचललं आणि तिथून धूम ठोकून पळाला. काय अर्थ आहे का महाराज याच्याला? अहो सिंह, त्या सिंहाला काय पडलंय त्या वाळलेल्या हाडाशी? त्याचं काय घेणं देणं आहे? अशी कितीतरी हाड तो सोडून येतोय. त्याला जर भूक लागलेली असेल तर तो सिंह स्वतःची शिकार स्वतः करून खातो. त्याला त्या कुत्र्याच्या तोंडातल्या वाळलेल्या हाडाची गरज नाही. तसं नारदजी महाराज म्हणतात, तुझ्या राजाला जाऊन सांग, तुझी इंद्र गादी म्हणजे त्या वाळलेल्या हाडासारखी आहे, ती मला नकोय. अर्थात संत महापुरुष सिंहासारखे जगतात महाराज. अतिशय निर्भय होऊन विचरण करतात आणि स्वतःला जे पाहिजे ना ते सर्व काही भगवंतावर सोपवून अखंड भजनामध्ये रमतात. त्यांना इंद्र गादी सुद्धा वाळलेल्या गवताच्या काडीपेक्षाही तुच्छ आहे. अर्थात प्रतिष्ठा सुकरी विष्ठा म्हटले. साधू संतांचं हे तर विचार करा. एखाद्या व्यक्तीला पैसा सुटेल महाराज, घरही सुटेल, परंतु प्रतिष्ठा माणसाला सुटत नाही. मला लोकांनी चांगलंच म्हणावं असं प्रत्येकाला वाटतं. मग तो कसाही माणूस असू द्या, कुठेही जाऊ द्या, त्याला त्याचा अपमान सहन होत नाही. परंतु साधू लोकांकरता प्रतिष्ठा सुकरी विष्ठा. प्रतिष्ठा म्हणजे काय? ते म्हणतात डुकरीची विष्ठा आहे प्रतिष्ठा. बघा, डुकरीची विष्ठा ज्याच्यावरती माणूस पाय द्यायला इच्छा करणार नाही आणि ती अशी अत्यंत काय म्हणतात अत्यंत विचित्र असणारी, दुर्गुणी दुर्बुद्धीनं युक्त असणारी ती प्रतिष्ठा साधू लोकांना अत्यंत अप्रिय आहे, आवडत नाही. म्हणून अशी तन धन तृणजन. मग त्यांच्याकरता प्रमाण काय महाराज? नाही आणि प्रमाण, दुसरं काहीही लागत नाही. केवळ त्यांच्याकरता साधन केवळ भक्ती आहे आणि सिद्ध झाल्यानंतरही ज्ञानोत्तर भक्तीनंच ते निरंतर आपल्या चित्ताला रमवतात. आणि म्हणूनच असे साधू ज्यांच्याकरता दुसरं काहीही मी वर्णन करू शकत नाही. अवघी देवावरी माया. पण महाराज सगळं खरं बरं का, परंतु या दुःखद दैन्य अशा संसारामध्ये प्रारब्धगत अनेक आपल्यावरती संकट येतात, अनेक गोष्टी होतात ना. अशा वेळी त्या साधूची काय अवस्था होते? ते म्हणले काही नाही काही नाही. ते म्हटले की पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी. किती जड येऊ द्या, भारी येऊ द्या, कशाही प्रकारचं दुःख येऊ द्या, परंतु ते त्या दुःखाला काडी मात्र समजत नाही. ईश्वराचा प्रसाद म्हणून त्याला सेवन करतात आणि अनुकूल बुद्धी ठेवून सातत्यानं भजनच करतात. मग अशी निरंतर आपल्या नियमामध्ये अटळ असणारे साधू, ज्यांच्या नियमामध्ये कधीही भग्न नसतो. तुम्हाला वाटेल साधू आमच्यातच बसले, आमच्यातून उठले, आमच्यासारखे दिसतात, आमच्यासारखे बोलतात, परंतु त्यांच्या चित्तामध्ये डोकावून बघण्याची कधीतरी आपण इच्छा करावी, कधीतरी कष्ट करावं. असं जर आपण एखाद्या वेळी केलं ना महाराज, तेव्हा लक्षात येईल की इथे एक मात्र उद्योग चालतो, ते म्हणजे हरिभजन. हरिभजनाविण काळ ते कधी घालवतच नाही. आणि म्हणूनच भगवंताचं भजन ही सर्वोपरी आहे, हा उपदेश सगळ्या जगाला शिकवतात. विठोबा रखुमाई,
शेवट हा मोड झाला शेवट नारायण. एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. मला पण असं कधी कधी वाटतं कुठेही कार्यक्रमाला गेलं तरी आपलीच टीम घेऊन जावं सोबत. टीम शिवाय जायचंच नाही कुठं. एवढा आनंद कुठे असतो महाराज. शेवटी आपल्याकडं केलेली सेवा ती वेगळीच असते. आनंद वाटतो बघा. एवढा सुंदर भाव शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी सांगितला की तुका म्हणे याती हो का भलती तयाची. मग असं म्हणायचं नाही की जातीनं चांगला असेल तरच तो साधू आणि चांगला नसेल तर असाधू, असं नाही. तुका म्हणे याती अहो कोणती भलती जातही असू द्या परंतु तो वैष्णव होऊ शकतो. असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. थोर संत असे होऊन गेले की अनेक प्रकारच्या जातीच्या बंधनात राहूनही भगवंताची एवढी मोठी भक्ती त्यांनी केली. म्हणून तुका म्हणे याती हो का भलती तयाची. अशा प्रकारचं सज्जनांचं वैष्णवांचं लक्षण या अभंगाच्या माध्यमातून आपण केलं. वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही आणिक प्रमाण तन धन तृणजन. अशा प्रकारे या 4 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून संत महापुरुषांची महती वर्णन करून सांगणारा, संतांची ओळख करून देणारा अद्भुत असा अभंग या अत्यल्प वेळेमध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी कैलासवासी एकनाथ दगडू मोटे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या मोटे परिवारानं आज मला या सेवेची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. नेहमीच त्यांची सेवाभाव त्यांचा पाहायला मिळतो आणि ज्यामध्ये एक आनंदाची अशी गोष्ट ही की याच परिवारामधील असणारे एक सदस्य, त्यांचं नाव म्हणजे सन्माननीय दिलीप मोटे यांनी आपल्या आश्रमाकरता भूमिदान केलं आहे. हे सर्वांना माहीतच आहे. आणि इथं शेजारीच म्हणजे आता आम्ही मोठे वस्तीवरच राहायला येतोय असं म्हटलंय की शेजारीच इथे आपल्या गुरुकुलाचं मोठं काम चालू आहे. येत्या वर्षी जवळपास काम पूर्ण होऊन आपल्या गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी दूर दूरवरून येऊनच संपूर्ण वेदशास्त्र शिकून मोठे मोठे हिरे रत्न बनून इथून परत जातील. अर्थात ही अकोळनेरची आपली धरती एवढी पवित्र आहे, एवढी पुनीत आहे की या धरतीमध्ये संत महापुरुषांच्या दिव्य परंपरेला जपण्याचा एक शुभ असा पाया निर्माण केलेला आहे. परमपूज्य स्वामीजी महाराजांच्या सानिध्यात, त्यांच्या मार्गदर्शनामधून, त्यांच्याच सानिध्यामध्ये विद्यार्थी राहून शिकतील हे त्या विद्यार्थ्यांचंही अहोभाग्य आहे. आणि बघा असं म्हणतात की अन्नदाता भूमिदाता महान पुण्यशाली होतो. कारण असं आहे की तुम्ही जर एखाद्या संन्याशाला एक चपाती जेवू घातलं, वाढलं आणि ते जेवण करून जर तो साधू भगवंताचं भजन करत असेल ना तर त्या भजनाचं अर्ध फळ तुम्हाला मिळतं. कारण तुमचं जेवण खाऊन भजन केलंय ना त्यांनी. अर्थात अन्नदान कुठं करायचं हाही फार मोठा विषय आहे. आणि अशा ठिकाणी तुम्ही अन्नदान करणार आहात. अर्थात सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे की तुमचं अन्न खाऊन कोणीतरी विद्यार्थी साधक घडतील. याच्यापेक्षा मोठं पुण्य काही नाही. अर्थात ही अकोळनेर धरती परम पवित्र पूर्वीपासूनच आहे आणि यापुढेही अशीच पवित्र ही निरंतर होत राहणार. अकोळनेर एकच आहे ना. तसं आम्ही कुठे गेलं तरी लोक अमळनेर म्हणतात महाराज, पण अकोळनेर एकच आहे कारण त्यांना माहित नाही ना. असं एकच अकोळनेर, याचा दिव्य दिव्य ध्वजा पताका दूर दूर पर्यंत जाण्याकरता सगळे ग्रामस्थही निरंतर तयारच असतात. अशी पावनभूमी असणारं अकोळनेर इथे वेदांत चिंतन गुरुकुलाचं उद्घाटन याच वर्षी मोक्षदा एकादशी म्हणजेच गीता जयंतीला होईल. तरी त्याची सूचना सर्वांना असावी. असो, आज या मोठे परिवारामध्ये मला सेवा मिळाली. आपले दादा मोठे आहेत, त्यांच्या मातोश्री, त्यांचा पूर्ण परिवार आहे ज्यांचा सप्रेम भाव पहिल्यापासूनच होता. आणि वैकुंठवासी
एकनाथ मोटे, मला वाटते आपल्याकडे पंगत त्यांची झालेली आहे, आठवते का तुम्हाला? आपला अधिक मासाचा सप्ताह ज्यावेळी पूर्वी आश्रमामध्ये झालेला होता, तेव्हा दोन्हीही सप्ताहाच्या वेळेला त्यांनी स्वहस्ताने अन्नदान त्यावेळी त्या सप्ताहामध्ये केलेलं आहे. अर्थात कुठेतरी पुण्याईची मोठी राशी आहे आणि त्याच बळावर उर्वरित परिवारही त्याच रस्त्यावर चाललेला आहे. हे पाहून अतिशय आनंद वाटतो. असो, भगवान परमात्म्याच्या चरणी ही माझी प्रार्थना असेल की वैकुंठवासी मोटे यांना भगवंताच्या चरणी स्थान मिळावं, त्यांना सद्गती मिळावी, भगवंताची निर्मळ भक्ती त्यांच्या चित्तामध्ये वहावी, अशी देवाच्या चरणी मी प्रार्थना करते. त्यांना सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आदरांजली समर्पित करून मी माझ्या वाणीला विश्रांती देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय. भगवान की